हा, पोलीस भरती 2026 मध्ये महत्वाचा प्रश्न जीकेचा, कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? तर त्याचं उत्तर आहे रायगड. आता तुम्हाला माहित असेल की आता चंद्रपूर, पहिला ऑप्शन आहे चंद्रपूर. तर चंद्रपूर हे कोणत्या नदीकाठी आहे? तर इरई नदीकाठी. कोणत्या नदीकाठी आहे? इरई नदीकाठी आहे. आणि इथे कोळशाच्या खाणी आहे. कशाच्या खाणी आहे? कोळसा. कशाच्या खाणी आहे? इथं कोळशाच्या खाणी आहे. नंतर तुम्ही बघू शकता की दुसरा ऑप्शन आहे आपलं चौथं, मुंबई उपनगर. तुम्हाला माहित आहे की या मुंबई उपनगरमध्ये फक्त एकमेव 3 तालुके, किती? एकमेव असा जिल्हा आहे की जिथे फक्त 3 तालुके आहे. किती तालुके आहे? 3 तालुके आहे. किती तालुके आहे? एकमेव 3 तालुके आहे. नंतर बघा, आता या मुंबई उपनगरचं 1990 ला काय झालं होतं? विभाजन झालं होतं. काय झालं होतं? विभाजन झालं होतं. नंतर आता रायगड. आता हे रायगड बरोबर आहे ना? तर हे आपलं उत्तर आहे. तर कुलाबा कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे? तर रायगड आहे. नंतर दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन आहे अहिल्यानगर, पुणे, गडचिरोली, यवतमाळ. तर याचं उत्तर आहे अहिल्यानगर. तर चला बघूया आता अहिल्यानगर बद्दल थोडी माहिती बघूया की अहिल्यानगर म्हणजेच काय, याचं नाव कोणतं होतं जुनं? सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये. अहमदनगर. काय नाव होतं? अहमदनगर. अहिल्यानगरचं जुनं नाव होतं अहमदनगर. आता हे जे अहमदनगर आहे ते कोणत्या नदीकाठी आहे? तर सीना नदीकाठी आहे. कोणत्या नदीकाठी आहे? हे सीना नदीकाठी आहे. आणि सीना ही भीमाची उपनदी आहे. सीना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमाची. आणि भीमा ही कृष्णाची उपनदी आहे. कृष्णाची. सीना भीमाची आहे, भीमा कृष्णाची नदी आहे. आणि ह्या नद्या आहे या पूर्ववाहिनी आहे. कोणत्या नद्या आहे या? पूर्ववाहिनी नद्या आहे सगळ्या. कोणत्या कोणत्या? सीना, भीमा आणि कृष्णा. आणि तुम्हाला माहित असेल की कृष्णाची जी काही लांबी आहे महाराष्ट्रामध्ये ते आहे 282 किलोमीटर. किती? 282 किलोमीटर आहे. आणि विशेष म्हणजे विजयवाडा या ठिकाणी भारताच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या बंगालच्या उपसागराला ह्या सगळ्या नद्या जाऊन मिळते. समजलं का? चला पुढं. नंतर आहे आपलं दुसरं ऑप्शन पुणे. तर पुणे माहिती आहे तुम्हाला की आपली सांस्कृतिक राजधानी आहे. कोणती? पुणे. सांस्कृतिक राजधानी आहे. ठीक आहे. अहिल्यानगर झालं आपलं उत्तर. पुणे सांस्कृतिक राजधानी आहे. गडचिरोली बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. आणि आता शेवटचं आहे यवतमाळ. यवतमाळ म्हणजे काय मग? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच कापूस. हे झालं यवतमाळ बद्दल माहिती. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो कोणता आहे मग? अहिल्यानगर आहे. अहिल्यानगर आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. आणि आवडला असेल तर लाईक तर करा. त्यानुसार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. चला भेटूया दुसऱ्या प्रश्नाकडे.